श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती दशरथाने यज्ञाश्व सोडला. एका संवत्सरानंतर तो यज्ञ अश्व परत आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला आणि एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला. तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता आणि तो अग्निदेव आपल्या दुंदुभीसारख्या कणखर परंतु अतिशय मधुर अशा सादानी दशरथाला सांगू लागला, दशरथा घे हे पायसदान. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान दशरथा घे हे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. हे यज्ञपुरुषाचे वचन खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता. श्री रामाधिक भावंड रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्री राम जन्माचा आनंद घेतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या.